हॅलो एव्हरीवन, मी दिलीप मुसळे. सगळ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, MPSCची कोणतीही एक्झाम देत असताना MPSCच्या अगोदर झालेल्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमधील पेपरचं थोडं व्यवस्थित विश्लेषण जर तुम्ही केलं, समजून जर घेतलं, तर तुम्हाला येणारा जो काय पेपर आहे हा नक्की खूप छान पद्धतीनं या ठिकाणी जात असतो. मग त्याचाच एक भाग म्हणून एक छोटासा लेक्चर या ठिकाणी घेतोय. सगळ्यांनी हा लेक्चर काळजीपूर्वक बघा. सिंथेसिस हा एक घटक आहे का जो जनरली कोणत्याही एक्झाममध्ये 1 ते 2 प्रश्न कन्फर्म येत असतात. असा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सिंथेसिस. याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं 4 शब्द पाहायला भेटतात. ते म्हणजे सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर एक्झाममध्ये या ठिकाणी 2 प्रकारे प्रश्न विचारला जातो. एक, आयडेंटिफाय द सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे याच्यातलं कोणतंही एक वाक्य ओळखा. म्हणजे तुम्हाला 1, 2, 3, 4 वाक्य दिली जातात. त्यातलं कोणतं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ते तुम्हाला विचारलं जातं. किंवा इंटरचेंज किंवा आपण म्हणतो की ट्रान्सफॉर्म द फॉलोइंग सेंटेन्स इनटू अनदर वन. म्हणजे सिंपलचं कंपाऊंडमध्ये, कंपाऊंडचं कॉम्प्लेक्समध्ये, कॉम्प्लेक्सचं परत सिंपल सेंटेन्समध्ये रूपांतर करण्यासाठी प्रश्न विचारले जातात. इंग्लिश ग्रामरमधला सगळ्यात स्टँडर्ड आणि सगळ्यात ज्याला आपण म्हणतो वेटेज असणारा एक छान टॉपिक म्हणजे तुमचा सिंथेसिस आहे. या घटकावर आयोगाने नक्की प्रश्न कसे विचारलेत हे आपण सोप्या पद्धतीनं समजून घेऊया. खूप छान पद्धतीनं इंट्रोड्यूस करतो, लक्षात ठेवायचं. तर हा टॉपिक समजण्यासाठी एवढा चार्ट इनफ आहे. व्यवस्थित जर समजून जर घेतला तर खूप काही गोष्टी या ठिकाणी क्लिअर होतात. का जनरली सिंपल सेंटेन्स ओळखायचं कसं? सिंपल सेंटेन्स म्हणजेच काय का ज्या वाक्यामध्ये एकच मेन क्लॉज असतो. म्हणजे ह्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज दिला जात नाही, हे लक्षात ठेवायचं. एकच मेन क्लॉज. मग मेन क्लॉज म्हणजेच काय असतं? ज्या वाक्यामध्ये स्वतःचा सब्जेक्ट आणि स्वतःचं फायनाईट व्हर्ब असतं आणि असं एक कंप्लीट वाक्य असतं, त्याला आपण सिंपल सेंटेन्स किंवा मेन क्लॉज असं म्हणतो. त्यामुळे सिंपल सेंटेन्समध्ये एकच मेन क्लॉज असतो. कंपाऊंड सेंटेन्स दिलेला आहे. कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 मेन क्लॉजेस असतात, लक्षात ठेवायचा. या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज दिला जात नाही. आणि हा जे काय 2 मेन क्लॉजेस आहेत, हे 2 मेन क्लॉज कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं एकमेकाला जोडले जातात. त्यामुळे कंपाऊंड सेंटेन्स जर ओळखायचं असेल तर त्याच्यामध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन तुम्हाला नीट नोटीस करायचं, हे एक इम्पॉर्टंट आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखण्याची अजून एक सोपी पद्धत आहे. ते म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये कंपल्सरी एक मेन क्लॉज दिला जातो आणि त्याला जोडून एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज दिले जातात. सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच काय? वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे जे नाऊन क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे आणि ॲडव्हर्ब क्लॉज आहे, हे सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये जातात. त्यामुळे ज्या वाक्यामध्ये नाऊन, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्बपैकी एखादा सबऑर्डिनेट क्लॉज असतो असं वाक्य डोळे झाकून कॉम्प्लेक्स सेंटेन्स समजायचं. आणि अजून एक प्रश्न असा विचारला जातो की तुम्हाला कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखा. तुम्हाला मी दाखवतो लगेच कसं दिलेले का ज्या वाक्यामध्ये कंपाऊंड होण्यासाठी किमान 2 मेन क्लॉज पाहिजे कंपल्सरी आणि कॉम्प्लेक्स होण्यासाठी त्याला जोडून 1 किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज पाहिजे. मित्रांनो, हा एवढा चार्ट जर ज्याला समजला त्याला ह्या टॉपिकवर जवळपास आयोगानं 75 पेक्षा जास्त प्रश्न 2011 ते 2024 पर्यंत विचारलेले आहेत. कोणताही प्रश्न चॅलेंज देऊन सांगतो, काही चुटकीसरशी सुटेल. आपण याला थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊया. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 का जी आता 27 मेला झालेली आहे, तर तिच्यामध्ये काही प्रश्न आले ते समजून घ्या. काय दिलेलं आहे? चूज द करेक्ट ऑप्शन टू चेंज द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स रूपांतर तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये करायचं आहे. मग तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. त्यात एक वाक्य काय दिलेलं आहे बघायचं. रायडिंग अ बाईक, सी फेल डाऊन ऑन अ रोड. गाडी चालवत असताना, बाईक चालवत असताना ती रस्त्यावर पडली. आता नोटीस करा, तुमचं जे वाक्याच्यामध्ये एकच मेन क्लॉज दिलेला आहे. सी झाला वाक्यामध्ये सब्जेक्ट, फेल डाऊन झालं वाक्यामध्ये क्रियापद आणि ऑन द रोड हा ॲडिशनल भाग आहे. मग आता त्याला जोडून रायडिंग अ बाईक ही फ्रेज जोडलेली आहे. तर जे रायडिंग आहे हे क्रियापद नाही आहे, लक्षात ठेवायचं. सो ज्या वाक्यांशामध्ये क्रियापदच नसतं त्याला तुम्ही क्लॉज नाही म्हणू शकत आहे. त्यामुळे ही फ्रेज आहे. तर मेन क्लॉज जो असतो, लक्षात ठेवायचा, तुमच्या वाक्यामध्ये जो मेन क्लॉज दिला जातो, तर बेसिकली मेन क्लॉजला जोडून, लक्षात ठेवायचं, मेन क्लॉजला जोडून एखादी फ्रेज जोडता येते. जर तुमच्या वाक्यात एकच मेन क्लॉज आहे त्याला जोडून एखादी फ्रेज जर आलेली असेल तर याला तुम्ही सिंपल सेंटेन्स म्हणू शकता.
काय म्हणू शकता तुम्ही, सिम्पल सेंटेन्स. पण तुमच्या वाक्यामध्ये मेन क्लॉज दिलेला आहे, लक्षात ठेवायचं, आणि त्याला जोडून एखादा सबऑर्डिनेट क्लॉज जोडलेला आहे. काय जोडलेला आहे, सबऑर्डिनेट क्लॉज. तर याला मग बाकी 100% तुम्हाला काय म्हणायचं आहे, कॉम्प्लेक्स म्हणायचं आहे. म्हणजे साधारणतः सिंपल आणि कॉम्प्लेक्समध्ये काय फरक आहे, तर इथे मेन क्लॉजला जोडून सबऑर्डिनेट क्लॉज येतो, आणि सिंपल सेंटेन्समध्ये पहिली गोष्ट मेन क्लॉजच असतो. पण जर कधी कधी काय होतं, जर मेन क्लॉजच्या व्यतिरिक्त जर ॲडिशनल भाग असेल तर ती एक फ्रेज असू शकते, बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी तुम्हाला जे उदाहरण दिलेले, रायडिंग अ बाईक ही एक फ्रेज आहे. काय आहे, फ्रेज आहे. आणि उरलेलं जे वाक्य हा एकच मेन क्लॉज आहे. हे झालं सिंपल. सिंपलचं तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये शोधायचं. म्हणजेच मित्रांनो, ज्या वाक्यात नाऊन ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्बपैकी एखादा क्लॉज दिसेल ते वाक्य तुमचं कॉम्प्लेक्सचं असलं पाहिजे. चेक करूया. सी वॉज रायडिंग अ बाईक अँड देन सी फेल डाऊन ऑन द रोड. अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. त्यानं जे दोन वाक्य जोडले जातात ते वाक्य 100% कंपाऊंड बनतं. हे उत्तर येणार नाही, कारण आपलं टार्गेट आहे कॉम्प्लेक्स. पुढचं दिलेलं आहे, व्हाईल सी वॉज रायडिंग अ बाईक. व्हाईल, सिन्स, बिफोर, आफ्टर, ॲज हे सगळे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, आणि त्याने टायमिंग जोडला जातो क्रियेचा. व्हाईल सी वॉज रायडिंग अ बाईक, जेव्हा ती बाईक चालवत होती तेव्हा त्या दरम्यान काय झालेलं आहे, सी फेल डाऊन ऑन द रोड. सीनं जोडलेला क्लॉज झाला मेन क्लॉज, आणि व्हाईल हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं सुरू झालेला क्लॉज बोलतं ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. तर निश्चित ज्याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज आहे, एक मेन क्लॉज आहे, याला डोळे झाकून काय म्हणायचं मित्रांनो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं. उत्तर निघलं पाहिजे तुमचं 2. तरी एकदा बाकीची खात्री करू, काय भानगड याच्यामध्ये बघायचं. सी वॉज रायडिंग अ बाईक अँड सी फेल डाऊन ऑन द रोड. मित्रांनो, इथं अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. त्यांना 2 वाक्य जोडून एक कंपाऊंड सेंटेन्स होतं. आपलं टार्गेट आहे कॉम्प्लेक्स शोधायचं. त्यामुळे तिसरं उत्तर येत नाही. सी वॉज फेलिंग डाऊन व्हाईल सी वॉज रायडिंग अ बाईक. मित्रांनो, दोन्ही क्रिया एकाच वेळेस घडलेल्या नाही आहे. जेव्हा ती बाईक चालवत होती तेव्हा ती पडलेली आहे. एका वाक्यामध्ये चालू काळ दिसतो आहे आणि एकामध्ये जनरली साधा काळ दिसतोय, भूतकाळातला. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही ठिकाणी चालू काळ होणार नाही. त्यामुळे तुमचं 4थं वाक्य चुकलेलं आहे. निश्चित तुमचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर कन्फर्म आहे. पुढचा प्रश्न बघायचा या ठिकाणी राज्यसेवेमध्येच आलेला आहे, 23मध्ये आलेला आहे. काय विचारले, आयडेंटिफाय द सेंटेन्स विच आर नॉट सिम्पल सेंटेन्सेस. सिम्पल सेंटेन्स नाही असं वाक्य विचारलेले. म्हणजे तुम्ही पहिलं सिम्पल सेंटेन्स शोधा. सिम्पल सेंटेन्स शोधायचं, ते वेगळं करायचं, उरलेली वाक्य तुमची उत्तरात देणार आहे. बघायचं, हीच करेज झाला एक सब्जेक्ट, ओन झालं क्रियापदाचं भूतकाळी रूप, हिम ऑनर हे झालं ऑब्जेक्ट. ज्या वाक्यात एकच कर्ता आणि एकच मुख्य क्रियापद येतं ते वाक्य सिम्पल सेंटेन्स आहे. मग आता लक्षात ठेवायचं, सिम्पल सेंटेन्स नाही असं विचारले, त्यामुळे एला उत्तरामध्ये घ्यायचं नाही. मग चेक करा, याच्यातला ए गेला म्हणून पर्याय क्रमांक 1 गेला, याच्यात ए आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 जातो आहे, आणि दुसऱ्यामध्ये ए आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 जातं. इथे एलिमिनेशनची मेथड परफेक्ट बसली. डोळे झाकून उत्तर द्यायचं आहे बी, सी आणि डी. आता तुमचं उत्तर चुकणार नाही. आता याच्यात होतंय काय, नीट चेक करू आपण. द मून वॉज ब्राईट अँड वी कुड सी आर वे. अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, 2 वाक्य जोडलेले, हे कंपाऊंड झालेले. त्यामुळे याला उत्तरात घेऊ शकता. दे रेस्टेड हा झाला मेन क्लॉज. व्हेन डीड दे रेस्ट, त्यांनी आराम केव्हा केला. व्हेन इव्हनिंग कम, व्हेनने जोडलेला क्लॉज ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टायमिंग झाला. म्हणजे हे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, याला उत्तरात घ्या. दे वुड नॉट अलाउ देम टू फाईट. आता इथे प्रॉब्लेम आहे. दे तुमच्या वाक्यात एक झाला सब्जेक्ट, वुड नॉट अलाउ झालं तुमच्या वाक्यातलं मेन व्हर्ब, म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद दिलेले आणि त्याला जोडून इन्फिनिटिव्ह जोडलेले. तर मित्रांनो, सिम्पल सेंटेन्समध्ये मेन क्लॉजमध्ये साधारणतः मुख्य जे क्रियापद असतं फायनाईट व्हर्ब आहे, फायनाईट व्हर्बला जोडून नॉन फायनाईट म्हणजे इन्फिनिटिव्हचा वापर केला जाऊ शकतो. हे वाक्य डी जे आहे हे 100% सिम्पल सेंटेन्स आहे. काय आहे, सिम्पल सेंटेन्स आहे. पण जर तुम्ही पर्याय शोधले तर पर्याय निघत नाही. मग या ठिकाणी काय करायचं, जे मोस्ट प्रोबॅबल आन्सर आहे त्याला मार्क करून द्यायचं. याच्यामुळं काय होणार आहे, एकतर तुमचं उत्तर चुकलं तर समजायचं आयोगाचा प्रश्न चुकलेला आहे, प्रश्न हॅश होईल. आणि जर आयोगानं ठरवलं का आपल्याला प्रश्नाचं उत्तर बदलायचं नाही तर तुमचं उत्तर 100% बरोबर येईल.
त्यामुळे दोन्ही लेवलला सेफ झोनमध्ये तुम्ही राहता. त्यामुळे उत्तर द्यायचं टाळायचं नाही. जे मोस्ट प्रोबॅबल आहे त्याला ह्या पद्धतीनं उत्तर द्यायचे, कारण पहिले जे 3 आहेत हे 100% बसत नाहीत. त्यामुळे चौथ्याला मार्क करून द्या, उत्तर मिळून जातं. आयोगानं सुद्धा 4 नंबर उत्तर फायनल ठेवलेलं आहे. पुढे बघायचं आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 23 मधला दुसरा प्रश्न आलेला आहे. ही हर्ड द किंग्ज रिमार्क. त्यानं राजाचं बोलणं ऐकलं. आणि दुसरं वाक्य आहे ही हेल्ड हिज ब्रेथ, आणि त्याचा त्यानं श्वास रोखलेला आहे. 2 स्वतंत्र वाक्य दिलेले, दोनही वाक्यांमध्ये कर्ते एकच आहे, पण वाक्यांमधली क्रियापद भाग वेगवेगळी आहेत. 2 भिन्न वाक्य, 2 मेन क्लॉज दिलेले आहेत, आणि तुम्हाला विचारले सिलेक्ट द करेक्ट सिंपल सेंटेन्स ऑफ द अबव. आता बघा, तुमच्याकडे 2 मेन क्लॉज आहेत. आपल्याकडे किती 2 मेन क्लॉज आहेत? दोन्ही पण आहेत मेन क्लॉजेस. कसे आहेत? मेन क्लॉज. आणि आपल्याला विचारले सिंपल सेंटेन्स करा. सिंपल सेंटेन्समध्ये मित्रांनो एकच मेन क्लॉज पाहिजे. आपल्याकडे 2 आहेत, एकामध्ये काम भागवायचं. याचा अर्थ काय करायचा? कुठल्या तरी एका मेन क्लॉजचं रूपांतर फ्रेजमध्ये करायचं. कशामध्ये करायचं? फ्रेजमध्ये करायचं. म्हणजे ज्याच्यामध्ये फायनाईट व्हर्ब असता कामा नये असं वाक्य शोधा. बघायचं, ॲज सून ॲज ही हर्ड द किंग्ज रिमार्क ही हेल्ड हिज ब्रेथ. तर आपण जर क्लॉजची संकल्पना चांगली वाचली असेल तर लक्षात येतं ॲज सून ॲज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. त्यानं जोडलेला क्लॉज ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टायमिंगमध्ये जातो, म्हणजे हे वाक्य कॉम्प्लेक्समध्ये जाणार आहे. तर आपल्याला सिंपल विचारल्यामुळे पर्याय क्रमांक 1 रिमूव्ह झाला. दुसरं बघायचं, ऑन हिअरिंग द किंग्ज रिमार्क. बघायचं, ऑन हे प्रेपोजिशन आहे. प्रेपोजिशन फ्रेज तयार झालेली. हिअरिंगला आता चुकूनही क्रियापद म्हणायचं नाही. हे जाते तुमचं जरांडमध्ये. कशात जातं? जरांडमध्ये. ऑन हिअरिंग द किंग्ज रिमार्क ही हेल्ड हिज ब्रेथ. ज्या वाक्यात एकच करता एकच फायनाईट व्हर्ब असतं ह्या वाक्याला 100% सिंपल सेंटेन्स म्हणायचे. उत्तर येतं तुमचं पर्याय क्रमांक 2. तिसरं का चुकीचं बघायचं, ही हर्ड द किंग्ज रिमार्क अँड ही हेल्ड हिज ब्रेथ. अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. त्याने 2 स्वतंत्र वाक्य जोडली. आणि सिंपल सेंटेन्समध्ये एकच फायनाईट व्हर्ब असतं. या वाक्यात 2-2 आलेले आहेत, म्हणजे हे कंपाऊंड झालं. तिसरं घेऊ नका. किंग्ज रिमार्क मेड हिम हेल्ड हिज ब्रेथ. वाक्याचा अर्थ बदलतो, त्यामुळे याला उत्तरात घ्यायचं नाही. त्यामुळे इथं फक्त पर्याय क्रमांक 2 नंबरमध्ये कन्फर्म उत्तर आहे. ह्या पद्धतीनं मित्रांनो प्रश्न आहे. अजून बघा, गट क मुख्य परीक्षा 2023 मध्ये एक प्रश्न आलेला आहे. काय विचारलंय? आय नो दॅट ही वॉज इल. बघा वाक्य काय दिलेलं आहे? आय न्यू. नोचा भूतकाळ केला न्यू. आय झाला सब्जेक्ट, न्यू झालं क्रियापदाचं भूतकाळ रूप. व्हॉट डिड यू नो? तुला काय माहिती आहे? दॅट ही वॉज इल म्हणजे हा झाला एक मेन क्लॉज, आणि त्याला जोडून दिलेला इथपर्यंत झाला सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला कळतं का हे वाक्य कॉम्प्लेक्समध्ये गेलं. पुढे चालायचं. बट. बघा, बट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. त्यांना जे वाक्य जोडलं जातं ते कंपाऊंडमध्ये मोडतं. बघायचं, आय डिड नॉट नो हा दुसरा झाला मेन क्लॉज. म्हणजे हा एक मेन क्लॉज, हा दुसरा झाला मेन क्लॉज. व्हॉट डिड नॉट यू नो? तुला काय माहीत नव्हतं? उत्तर मिळतं दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर. हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. ॲक्च्युली हा नाऊन क्लॉज आहे. हा पण नाऊन क्लॉज आहे आणि हा पण नाऊन क्लॉज आहे, म्हणजे हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. नोटीस करायचं, ज्या वाक्यामध्ये किमान 2 मेन क्लॉज असतात आणि त्यांना जोडून एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात, अशा वाक्यांना 100% म्हणायचे तुमचं कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कारण कंपाऊंड होण्यासाठी 2 मेन क्लॉज पाहिजे आणि कॉम्प्लेक्स होण्यासाठी एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज पाहिजे. हा रोल या ठिकाणी फुलफिल्ड होतो. या वाक्यात 2 मेन क्लॉज आणि 2 सबऑर्डिनेट क्लॉज आहे. उत्तर आलं पाहिजे बी. मग बी कुठे दिलेलं आहे? काळजीपूर्वक पाहिलं तर पर्याय क्रमांक 2ला मार्क करायचं. ह्या पद्धतीने मित्रांनो या टॉपिकवरचा कुठलाही प्रश्न फक्त बेसिक माहितीच्या आधारे सुटतो. इंग्लिश ग्रामरमधला सगळ्यात हायेस्ट क्वालिटीचा आणि टॉपचा टॉपिक आहे, म्हणजे अवघड टॉपिक आहे, म्हणजे सिंथेसिस. त्याला आपण जर सोप्या पद्धतीनं समजून घेतलं PYQच्या अँगलनी, जर या टॉपिकचे किमान 75 ते 80 प्रश्न या अँगलनी जर समजून घेतलं तर मी लिहून देतो मित्रांनो, तुमचा एकही प्रश्न या पुढच्या परीक्षांमधलं या टॉपिकवरचा मिस होणार नाही. 100% मार्क तुम्हाला या अप्रोचने मिळणार आहे मित्रांनो. अजून एक प्रश्न दिलेला आहे PSI डिपार्टमेंटल पूर्व परीक्षा 2023 मध्ये आलेला आहे. बघायचं, आय स्टील रिमेंबर द जॉईज ऑफ माय चाइल्डहुड. मला अजूनही आठवत आहे. काय आठवत आहे? द जॉईज ऑफ माय चाइल्डहुड. माझ्या
बालपणातील जो आनंद आहे तो मला अजूनही आठवतो आहे. मग या ठिकाणी बघायचं आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट. कॉम्प्लेक्स सेंटेन्स विचारलेले आहे. कॉम्प्लेक्स विचारलं म्हणजेच तुम्हाला एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असणारं वाक्य शोधायचं. चेक करूयात. आय रिमेंबर द जॉईज एक्सपिरियन्स्ड इन माय चाइल्डहुड. बघायचं आय रिमेंबर द जॉईज हा एक झाला तुमचा मेन क्लॉज. एक्सपिरियन्स्ड इन माय चाइल्डहुड. आता या ठिकाणी आपण वाचू शकतो. या ठिकाणी साधा भूतकाळ दिलेला आहे. दुसरं स्टील शब्द राहिलेला आहे बघा. आय स्टील रिमेंबर द जॉईज हा झाला तुमचा मेन क्लॉज. कुठला आनंद मला आजही आठवतो आहे. विच आय एक्सपिरियन्स साधा भूतकाळ दिलेला आहे इन माय चाइल्डहुड. या ठिकाणी कनेक्टिव्हचा वापर राहिलेला आहे. बरोबर आहे का. आणि वाक्य भूतकाळात घ्यायचं आहे वर्तमान काळात घ्यायचं आहे. इथे कनेक्टिव्ह राहिल्यामुळे पर्याय क्रमांक ए रिमूव्ह झाला. इथे दुसरं मध्ये उत्तर तुमचं निघतं. या ठिकाणी बघायचं आय स्टील रिमेंबर द जॉय हा झाला तुमचा मेन क्लॉज. कोणता आनंद. विच आय एक्सपिरियन्स इन माय चाइल्डहुड. म्हणजे तुम्हाला विचनं जोडलेला क्लॉज हे बाय डिफॉल्ट ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये जातं. असं वाक्य तुमचं कॉम्प्लेक्समध्ये येतं. बघा आय स्टील रिमेंबर द जॉईज आय एक्सपिरियन्स्ड इन माय चाइल्डहुड. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वाक्यामध्ये हे पाहिजे होतं कंजंक्शन कनेक्टिव्हचा वापर या ठिकाणी पाहिजे होता. तो या ठिकाणी राहिलेला आहे. ठीक आहे. पुढं बघायचं आहे आय स्टील रिमेंबर द जॉईज विच आय हॅड एक्सपिरियन्स. इथं पूर्ण भूतकाळाची गरज नव्हती. त्यामुळे डी चुकतो आहे. सी चुकलेला आहे. तुम्हाला बीला मार्क करायचे पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीनं मित्रांनो मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज तुम्हाला ओळखता आला पाहिजे. तुम्हाला कॉम्प्लेक्स विचारले म्हणजे ज्या वाक्यात नाऊन ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब क्लॉजपैकी एखादा क्लॉज दिसेल ते वाक्य तुम्हाला कॉम्प्लेक्समध्ये घ्यायचे. हे सगळं कळत असताना वाक्याचा काळ बरोबर झाला पाहिजे. काळ बदलायचं नाही आहे. वाक्यामधले प्रोनाऊन बरोबर वापरले पाहिजे. क्रियापदांचा वापर बरोबर आहे का चेक करा. बदलून चालत नाही. जो काळ मूळ वाक्यात आहे तोच काळ दुसऱ्या वाक्यामध्ये पाहिजे. त्यामुळे काळ बदलला वाक्य चुकून जातं हे लक्षात ठेवायचं. तर या केसमध्ये काय होतं मित्रांनो उत्तर तुमचं कन्फर्म निघलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो टॉपिक आहे सिंथेसिस ह्या टॉपिकमध्ये जवळपास आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या 75+ प्रश्न या टॉपिकवर आलेले आहेत. जर या अँगलनी PYQच्या अँगलनी जर आता आपण जर रिव्हर्स इंजिनिअरिंग जर केलं छान पद्धतीने ॲप्रोच पॉईंट ऑफ व्ह्यू बेसिक माहितीच्या आधारे आपण जर छान पद्धतीने एक स्वतःचा ॲप्रोच या ठिकाणी जर क्लिअर जर करून घेतला PYQ सगळे जर डोळ्याखालून जर घालून जर घेतले तर मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये ह्या टॉपिकवरचा प्रश्न कसाही येऊ द्या 100% सुटेल. आणि या अनुषंगानं एक छोटीशी बॅच आपल्या ॲप्लिकेशनमध्ये लॉन्च केलेली आहे. तर सगळेच्या सगळे प्रश्न मी ह्या ॲप्लिकेशनच्या या बॅचमध्ये टाकलेले आहेत. तर अगदी नाममात्र फीमध्ये हा कोर्स या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहे. टॉपिक वाईज 2500+ प्रश्न आणि फुल लेंथ 78 आता त्याच्यामध्ये राज्यसेवेचा एक ॲड झालेला आहे. 78 प्रश्नपत्रिकांचं फुल डिटेल विश्लेषण या ठिकाणी अपडेटेड स्वरूपामध्ये केलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची असेल तर निश्चित त्यांनी दिलीप मुसळेज इंग्लिश अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये मिळून जाईल. तर असेच छोटे छोटे व्हिडिओ या ठिकाणी मी तुम्हाला माहितीस्तव देतो आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.